नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा प्रॅक्टिस सेट 3.4 पाहणार आहोत. तर प्रॅक्टिस सेट 3.4 मध्ये काय दिलं आहे तुम्हाला, तर वर्ड प्रॉब्लेम्स दिले आहेत. ते वर्ड प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवायचे आहेत. ठीक आहे, तर आपण पाहूयात पहिल्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलं आहे. तर ऑन 1st January 2016 सानिका डिसाइड्स टू सेव्ह ₹10, ₹11 on second day, ₹12 on third day. If she decides to save like this, then on 31st December 2016 what would be her total saving? काय सांगितलं तुम्हाला की सानिका नावाची एक मुलगी काय करतेय 1 जानेवारी 2016 ला काय ठरवतेय, शी डिसाइड्स, ती ठरवते काय ठरवतेय की आपण सेव्हिंग करायची, दररोज काही ना काहीतरी सेव्हिंग करायची. मग ती सेव्हिंग कशी करतेय, तर पहिल्या दिवशी ₹10 सेव्हिंग करतेय, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12, त्याच्यानंतरच्या दिवशी ₹13, अशी दर दिवसाला काय करते, ₹1 वाढवते. अशा पद्धतीने ती सेव्हिंग करते. ठीक आहे, तर मग तुम्हाला काय विचारलंय की इफ शी डिसाइड्स टू सेव्ह लाईक दिस, तर ती अशा पद्धतीने जर सेव्हिंग करत असेल तर काय विचारलंय, देन ऑन 31st December 2016. मग सेव्हिंग करायला सुरुवात कधी केली तिनं, 2016 या वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरुवात केली आणि शेवट कधी केला, 31st डिसेंबर म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी तिनं ते थांबवले. ठीक आहे, तर मग काय विचारलंय तुम्हाला की 31 डिसेंबर 2016 रोजी तिची टोटल सेव्हिंग किती असेल हे तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे, मग टोटल सेव्हिंग किती दिवसाची काढायची तुम्हाला, तर 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2016. ठीक आहे, मग त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की 2016 हे वर्ष काय लीप इयर आहे. मग लीप इयरचा अर्थ काय असतंय की ज्या वर्षामध्ये 366 दिवस असते त्याला आपण लीप इयर म्हणतो. मग हे लीप इयर आहे हे कशावरून आपण ठरवलं, तर ज्या वर्षाला 2016 ज्या वर्षाला 4 ने भाग जातोय, पूर्ण भाग जातोय, त्या वर्षाला आपण लीप इयर म्हणतो. मग 2016 ला जर तुम्ही भाग दिला तर पूर्ण भाग जातोय, म्हणून 2016 हे लीप वर्ष आहे. आणि त्या वर्षात मग किती दिवस असतील, 366 दिवस. याचाच अर्थ तुम्हाला काय विचारलाय की 366 दिवसामधील तिची एकूण सेव्हिंग काढायची तुम्हाला. ठीक आहे, मग जे दिलंय आपण त्याची सुरुवात करूयात गणितामध्ये. काय दिलंय की ती पहिल्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11 अशा पद्धतीने सेव्हिंग करते. मग सानिका सेव्स, सानिका काय करते, सेव्ह करते, बचत करते. किती रुपये करते पहिल्या दिवशी, सी सेव्स ₹10 ऑन फर्स्ट डे. पहिल्या दिवशी ती ₹10 सेव्हिंग करते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करते, ₹11 ऑन सेकंड डे. दुसऱ्या दिवशी किती बचत करते, ₹11. त्यानंतर तिसऱ्या दिवशी काय, अँड ₹12 ऑन थर्ड डे. तिसऱ्या दिवशी काय करते, तर ₹12 ती बचत करते. मग ह्या गोष्टी तुम्हाला काय दिसत्या, 10, 11, 12 म्हणजे एक ची वाढ होत चाललेली आहे, म्हणजेच कॉन्स्टंट डिफरन्स आहे. कॉमन डिफरन्स हा कसा आहे, कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ हे 10, 11, 12 हे काय तर एक एपी आहे, बरोबर आहे. दिस इज एन एपी, ही एक एपी आहे, म्हणजेच अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आणि ह्या एपी मध्ये ए आणि डी च्या किमती काय आहेत, तर विथ ए इक्वल टू 10. पहिली टर्म 10 आहे म्हणून ए ची किंमत झाली 10. आणि डी म्हणजे कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स कितीचा आहे, तर 10, 11, 12 म्हणजे दरवेळेला एक वाढत चाललेला आहे, म्हणजे डी ची किंमत झाली 1. ठीक आहे, मग ए आणि डी च्या किमती भेटल्या. आता काय सांगितलंय तुम्हाला की हे 2016 हे वर्ष कसल्या प्रकारचं वर्ष, लीप इयर आहे. ते लिहायचं अगोदर आता. तर द इयर 2016 हे कसलं इयर आहे, तर इज ए लीप इयर. ते एक लीप वर्ष आहे. आणि लीप वर्षाचा अर्थ काय असतंय की त्याच्यामध्ये 366 दिवस असते. देयर आर 366 डेज. कशामध्ये, इन अ लीप इयर. लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. ठीक आहे, म्हणजेच काय झालं की देअरफॉर एन ची किंमत झाली 366. ठीक आहे, मग तुम्हाला काय काढायचंय की तिची टोटल सेव्हिंग काढायची 366 दिवसामधली. मग काय वाक्य लिहावं लागेल, वी हॅव टू फाइंड आउट, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. वी हॅव टू फाइंड आउट, आपल्याला काय करायचंय, तर 366 दिवसामधली टोटल सेव्हिंग काढायची. वी हॅव टू फाइंड आउट हर टोटल सेव्हिंग. टोटल सेव्हिंग किती दिवसातली काढायची आहे, तर 366 डेज मध्ये. इन 366 डेज, 366 दिवसामधली एकूण सेव्हिंग काढायची. याचाच अर्थ काय, दॅट इज, म्हणजेच काय काढायचे आपल्याला, S366. आता इथे शब्द बघा, टोटल सेव्हिंग म्हणलंय. टोटल म्हणजे काय, सगळ्यांची बेरीज.
पहिल्या दिवशी 10, दुसऱ्या दिवशी 11, तिसऱ्या दिवशी 12 अशा पद्धतीनं 366 दिवसापर्यंत जी काही सेव्हिंग केली त्या सगळ्यांची टोटल काढायची तुम्हाला. म्हणजेच काय काढायचंय, एसएन काढायचं. आणि मग एसएन म्हणजेच काय, S366 काढायचं. ठीक आहे. मग S366 काढायचं म्हणजे सूत्र कशाचं वापरायचं, एसएनचं. तर काय असतंय सूत्र, SN = n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. मग याच्यात किमती ठेवा. यांच्या जागी किंमत काय ठेवायची तुम्हाला, 366 बरोबर. यांच्या जागी परत 366 भागिले 2 आणि कंसामध्ये 2 गुणिले a ची किंमत काय आहे 10 अधिक यांची किंमत 366 वजा 1 गुणिले d ची किंमत आहे 1. ठीक आहे. मग S366 = काय होईल, 2 ने भाग द्यायला. बे 1 उरला 16 झाले, बे 8 16 आणि 6 उरले, मग बे 3 6 म्हणजे 183. कंसात काय होईल, 20 अधिक 366 मधून 1 गेला 365 राहिले आणि मग ह्या गुणाकारातला 1 ने काहीच बदल होणार नाही. ठीक आहे. म्हणजे 365 एक 365 होणार आहे. मग याच्या पुढच्या स्टेप मध्ये काय होईल, S366 = 183 इंटू 20 अधिक 365 किती झाले 385. मग तुम्हाला काय करायचं, ते 183 आणि 385 चा गुणाकार करायचा. मग कसा करू शकतो आपण गुणाकार, तर 183 गुणिले 385. मग काय करता येईल, तर 5 त्रिक 15 ला 5 हातचा आला 1 5 8 40 8 त्रिक 24 40 आणि 24 64 आणि 1 65 हातचे आले 6. मग 5 1 5 3 त्रिक 9 5 14 8 8 64 14 आणि 64 झाले 78 78 आणि 6 किती झाले 84. ठीक आहे. हातचे आले 8 8 1 8 8 त्रिक 24 8 आणि 24 किती झाले 32 32 आणि 8 40 ला 0 हातचे आले 4 3 1 3 आणि 4 7. म्हणजे उत्तर काय आलं तर 70,450. Therefore S366 = काय झालं 70,455. म्हणजेच therefore सानिकास टोटल सेव्हिंग, शेवटी वाक्यात काय लिहावं लागेल आपल्याला, सानिकास टोटल सेव्हिंग किती असेल, तर इज ₹70,455. ठीक आहे. तर त्यानंतरच्या प्रॉब्लेम मध्ये काय दिले पहा, अ मॅन borrows ₹8,000 and agrees to repay with total interest of ₹1,360 in 12 monthly installments. एका व्यक्तीने काय केले, दुसऱ्या एका व्यक्तीकडून 8,000 रुपये बॉरो केलेत म्हणजे उसने घेतलेत आणि काय सांगितलं की agrees to repay with total interest of ₹1,360. तर 1,360 रुपयाचा इंटरेस्ट म्हणजे व्याज देणं देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं. ठीक आहे. आणि त्याचे इन्स्टॉलमेंट्स किती होते, तर 12 मंथली इन्स्टॉलमेंट्स होते. आणि मग पुढे काय सांगितलंय की ईच इन्स्टॉलमेंट बीइंग लेस दॅन द प्रिसिडिंग 1 by ₹40. तर काय सांगितलंय की प्रत्येक हप्ता किंवा प्रत्येक इन्स्टॉलमेंट मागच्या इन्स्टॉलमेंट पेक्षा 40 रुपयानं लेस म्हणजे कमी आहे असं सांगितलंय. तर मग तुम्हाला काय काढायला सांगितलंय, फाइंड द अमाउंट ऑफ फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. पहिल्या आणि शेवटच्या इन्स्टॉलमेंटची तुम्हाला रक्कम काढायची. ठीक आहे. म्हणजे पहिली आणि शेवटची रक्कम, इन्स्टॉलमेंटची रक्कम म्हणजेच काय टर्म असतील त्या. ठीक आहे. मग पहिली रक्कम म्हणजेच काय, तर T1 किंवा A असेल आणि शेवटची इन्स्टॉलमेंट म्हणजेच काय असणार आहे T12. ठीक आहे. तर मग काय दिले आपल्याला गणितामध्ये ते आपण लिहून घेऊयात. तर काय सांगितलंय की 8,000 रुपये तर उसने घेतलेले आणि 1,360 रुपये काय तर त्याच्यावरचं इंटरेस्ट म्हणजे व्याज, असं दोन्ही मिळून त्यांनी देण्याचं कबूल केलं होतं दुसऱ्या व्यक्तीला. ठीक आहे. मग काय म्हणावं लागेल आपल्याला, तर टोटल अमाऊंट टू बी रिपेड, टोटल अमाऊंट टू बी रिपेड म्हणजे एकूण रक्कम त्याला किती परत द्यावी लागेल, टोटल अमाऊंट टू बी रिपेड म्हणजे परत एकूण त्याला किती रक्कम द्यायची आहे, तर इज इक्वल टू 8,000 रुपये तर त्यांनी उसने घेतले होते ते तर परत द्यायचेच आहेत, प्लस वर इंटरेस्ट द्यायचा आहे त्याला किती 1,360 रुपयाचा म्हणजे एकूण किती रक्कम द्यायची त्याला पूर्ण, तर 8,000 आणि हे 1,000 9,360 रुपये त्याला एकूण रक्कम परत द्यायची होती. ठीक आहे. मग काय सांगितलंय की नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स किती आहेत याच्यामधले, तर नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स आहेत 12. ठीक आहे. नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट्स किती आहेत 12 आहेत. म्हणजेच n इज इक्वल टू काय झाला 12, यांची संख्या झाली 12. याचाच अर्थ काय की एकूण काय सांगितलंय की एकूण 9,360 रुपये त्याला परत करायचे, याचा अर्थ यस n दिलाय तुम्हाला.
मग SN यांची किंमत किती आहे 12, म्हणजे S12 ची किंमत दिली आहे तुम्हाला 9360. ठीक आहे. मग आता काय सांगितलंय तुम्हाला की प्रत्येक इन्स्टॉलमेंटची रक्कम ही मागच्या इन्स्टॉलमेंट पेक्षा काय आहे म्हणून सांगितलंय 40 रुपयाने कमी आहे. मग ते काय असणार आहे, डी असणार आहे. पण कमी म्हणलेले मागच्या पेक्षा कमी म्हणजेच काय -40. ठीक आहे. मग काय सांगितलंय की ईच इन्स्टॉलमेंट जसं वाक्य गणितात दिले तसंच लिहा. ईच इन्स्टॉलमेंट being less than preceding one म्हणजे मागच्या हप्त्यापेक्षा कशी आहे तर preceding one by rupees 40 40 रुपयानं कमी आहे. म्हणजेच काय आहे की डी ची किंमत झाली -40. एवढी गोष्ट कायम लक्षात ठेवा की ती 40 न कमी होईल म्हणून डी ची किंमत काय झाली -40. ठीक आहे. मग आता काय सांगितलं तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंट आणि लास्ट इन्स्टॉलमेंटची रक्कम काढायची. म्हणजेच काय म्हणजेच T1 एक काढायचा आहे. लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजे काय असणार आहे, शेवटची T12 असणार आहे. ठीक आहे. मग आपल्याला किंमत कशाची आहे तुमच्याकडे SN ची, म्हणून SN चं सूत्र वापरा. SN इज इक्वल टू काय असते फॉर्म्युला n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. ठीक आहे. मग SN च्या जागी किती किंमत ठेवायची 12 इज इक्वल टू 12/2 इन ब्रॅकेट काय होईल a ची किंमत काढायची आहे तुम्हाला प्लस n म्हणजेच काय 12-1 इंटू d ची किंमत किती आहे -40. ठीक आहे. मग आता काय होईल तर S12 ची किंमत आहे तुमच्याकडे किती 9360 बरोबर बेसक 12 म्हणजे कंसाच्या बाहेर राहिला 6. मग कंसात काय राहिली आता तर कंसात राहील 2a. मग आता 12-1 काय झाला प्लस 12-1 झाला 11 इंटू ब्रॅकेट मध्ये -40. ठीक आहे. मग इथं काय होईल आता तर हा गुणाकारातला 6 इकडे भागाकारात जाईल म्हणजेच काय 9360 भागिले 6 बरोबर कंसात काय राहील तर 2a जशाल तसा आणि प्लस इंटू मायनस काय झाला मायनस आणि 11 चोक 44 म्हणजे 440. ठीक आहे. मग 6 ने इकडे भाग द्या. 6 1 6 किती उरले 3 उरले 33 झाले 6 पंचे 30. मग परत 3 उरले 36 झाले 6 पंचे 36 आणि शून्याला 0 म्हणजेच काय झालं हे 1560 बरोबर 2a वजा 440. मग हा वजा 440 डावीकडे आला तर तो काय होईल अधिक 440. ठीक आहे. 440 बरोबर 2a म्हणजेच 2a इज इक्वल टू काय झाला 2a इज इक्वल टू 1560 आणि 440 किती झाले 2000. म्हणजेच a बरोबर काय झाला तर 2000 गुणाकारातला 2 कुठे जाईल इकडचा भागाकारात जाईल म्हणजेच a ची किंमत किती झाली 1000. ठीक आहे. म्हणजे पहिल्या इन्स्टॉलमेंटची रक्कम किती झाली 1000. ठीक आहे. त्याच्या पुढे काय काढायचं तुम्हाला लास्ट इन्स्टॉलमेंटची रक्कम काढायची म्हणजे T12 काढायचं आहे. ठीक आहे. लास्ट इन्स्टॉलमेंट म्हणजेच काय लास्ट इन्स्टॉलमेंट इज T12. मग T12 काढायचं याचा अर्थ TN चं सूत्र वापरावं लागलं आता. तर TN चं सूत्र काय असतं TN इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d. ठीक आहे. मग TN यांच्या जागी आता किंमत काय ठेवायची 12 इज इक्वल टू a ची किंमत तुमच्याकडे आहे आता किती 1000 अधिक परत n ची किंमत किती 12 वजा 1 गुणिले d ची किंमत किती आहे -40. ठीक आहे. मग T12 इज इक्वल टू काय होईल हा 1000 जशाल तसा अधिक 11 12 मधून 1 गेले किती राहील 11 गुणिले वजा 40. मग काय झालं हे तर 1000 जशाल तसे अधिक गुणिले वजा काय झाला वजा आणि 11 चोक 44 म्हणजे 440. मग 1000 मधून 440 गेले किती राहिले 560. म्हणजे शेवटची इन्स्टॉलमेंट काय असेल T12 इज इक्वल टू ₹560. मग तुम्हाला शेवटी उत्तर काय लिहावं लागेल की फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज ₹1000 and last installment is ₹560. ठीक आहे. तर नंतरच्या गणितात काय दिले पहा सचिन इन्व्हेस्टेड इन अ नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. सचिनने काय केलंय तर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये गुंतवणूक केलेली आहे. तर गुंतवणूक कशी केली आहे तर इन द फर्स्ट इयर ही इन्व्हेस्टेड ₹5000 पहिल्या वर्षी 5000 रुपये गुंतवले. इन द सेकंड इयर ₹7000 दुसऱ्या वर्षी 7000 रुपये. इन थर्ड इयर ₹9000 तिसऱ्या वर्षामध्ये 9000 रुपये गुंतवले अँड सो ऑन म्हणजे अशाच पद्धतीनं त्यांनी गुंतवणूक केलेली आहे.
तर तुम्हाला काढायला काय सांगितलंय, फाइंड द टोटल अमाऊंट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स. तर अशा पद्धतीनं त्यांनी 12 इयर्स म्हणजे 12 वर्षातील एकूण रक्कम किती त्यांनी जमा केली, गुंतवणूक केली, हे तुम्हाला काढायचं. ठीक आहे. मग दिलंय काय ते लिहूयात आपण अगोदर. मग काय दिलंय की त्यांनी गुंतवणूक कशी केली, तर पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000, तिसऱ्या वर्षी 9,000 अशा पद्धतीने गुंतवणूक केली आहे. मग तेच आपल्याला वाक्यात लिहायचंय, सचिन इन्व्हेस्टेड. सचिननं काय केलंय, इन्व्हेस्टमेंट केली. इन्व्हेस्टेड म्हणजे गुंतवणूक केली. कशी, तर सचिन इन्व्हेस्टेड ₹5,000 इन फर्स्ट इयर. पहिल्या वर्षी 5,000 रुपयाची गुंतवणूक केली, कॉमा ₹7,000. दुसऱ्या वर्षी काय केले, तर ₹7,000 गुंतवले इन सेकंड इयर. अँड तिसऱ्या वर्षी काय केले, ₹9,000 इन थर्ड इयर अँड सो ऑन. तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये गुंतवले अँड सो ऑन, म्हणजे अशाच पद्धतीने 2,000 रुपये ते वाढवत गेला दरवर्षी. ठीक आहे. मग हे काय आहे बरं, तुम्हाला काय लक्षात येत आहे की दिस इज अन एपी. ही एक एपी आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, ज्यामध्ये ए ची किंमत काय आहे, तर विथ ए म्हणजे पहिली रक्कम किती गुंतवली होती त्यांनी 5,000 रुपयाची, म्हणून ए ची किंमत झाली 5,000 रुपये. आणि डी म्हणजेच काय, कॉमन डिफरन्स कितीचा आहे, तर दरवर्षी 2,000 रुपये तो वाढत गेला, म्हणून डी ची किंमत किती झाली, 2,000 रुपये. मग आपल्याला काढायचंय काय की त्याची एकूण 12 वर्षातील गुंतवणूक काढायची. एकूण गुंतवणूक याचा अर्थ काय काढायचा, S12 काढायचंय. मग वी हॅव टू फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. किती वर्षातली, तर 12 वर्षातली. ठीक आहे. इन्व्हेस्टमेंट इन 12 इयर्स, 12 वर्षातली आपल्याला त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची. म्हणजेच काय, दॅट इज S12 काढायचं आपल्याला. मग S12 काढण्यासाठी सूत्र कशाचं वापरावं लागेल, SN चं. मग काय असतंय सूत्र SN चं, तर n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. ठीक आहे. याच्यात किमती ठेवून द्या. मग n म्हणजेच काय, 12 इज इक्वल टू 12/2 इन ब्रॅकेट 2 इंटू a ची किंमत काय आहे, तर 5,000 रुपये प्लस n म्हणजेच काय, तर 12 वजा 1 गुणिले d किती आहे, तर 2,000. ठीक आहे. मग काय होईल इथं आता, तर S12 इज इक्वल टू 2 ने भाग द्या 12ला, कितीचा भाग जात आहे, 6चा, बेसक 12. मग 6 कंसात काय होईल, तर कंसात 5 दोन्ही 10,000 झाले इथं, आणि प्लस 12 वजा 1 किती झाले, 11 गुणिले 2,000. ठीक आहे. मग काय होईल इथं आता परत, तर S12 इज इक्वल टू 6 कंसात बेरीज करा, 10,000 सॉरी अगोदर काय करा, हे 10,000 जशाल तसे लिहून घ्या, आणि प्लस 11 दोन्ही 22,000. ठीक आहे. हे झाले 22,000. मग इज इक्वल टू 6, आता बेरीज करून घ्या, 10,000 आणि 22,000 किती झाले, 32,000. ठीक आहे. मग यांचा गुणाकार करायचा, तर हे 3 शून्य अगोदर जशाल तशी लिहून घ्या, आणि मग गुणाकार करा. साई दोन्ही 12 2 हातचाला 1 साहित्रिक 18 आणि 1 19. म्हणजेच काय की त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती होईल, तर ₹1,92,000. मग हिज टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू काय असेल, तर हिज टोटल इन्व्हेस्टमेंट इन 12 इयर्स इज काय असेल, ₹1,92,000. ठीक आहे. तर हे झालं तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. तर त्यानंतरच्या गणितात काय दिले पहा, देयर इज अन ऑडिटोरियम विथ 27 रोज ऑफ सीट्स. एका ऑडिटोरियम मध्ये म्हणजे सभागृह म्हणा किंवा नाट्यगृह म्हणा, त्याच्यामध्ये 27 रोज ऑफ सीट्स म्हणजे खुर्च्यांच्या 27 रांगा आहेत. देयर आर 20 सीट्स इन फर्स्ट रो, 22 सीट्स इन द सेकंड रो, 24 सीट्स इन द थर्ड रो अँड सो ऑन. आणि त्या मग रांगेमध्ये कशा खुर्च्या आहेत, तर पहिल्या रांगेमध्ये 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेमध्ये 22 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेमध्ये 24 खुर्च्या आहेत. अशा पद्धतीने खुर्च्यांची संख्या वाढत जाते. तर फाइंड नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो. तर तुम्हाला काय करायचंय, 15th रो मधल्या खुर्च्यांची संख्या काढायची आहे. ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम. तर त्या ऑडिटोरियम मध्ये म्हणजेच त्या सभागृहामध्ये एकूण किती खुर्च्या आहेत हे देखील तुम्हाला काढायचं. ठीक आहे. मग पहिल्यांदा काय विचारले तुम्हाला, 15th रो मधल्या खुर्च्यांची संख्या. 15th रो मधल्या खुर्च्यांची संख्या म्हणजेच काय काढायचं, T15, आणि टोटल सीट्स काढायचे म्हणजेच काय काढायचं, S काढायचं. ठीक आहे. SN काढायचं. मग कसं काढायचं बघा ते उत्तर. तर काय दिलंय ते आपण लिहूयात अगोदर. काय सांगितलंय
की देयर आर 20 सीट्स इन फर्स्ट रो, देयर आर 20 सीट्स इन फर्स्ट रो. तर पहिल्या रांगेमध्ये 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेमध्ये किती आहेत, अँड कॉमा 22 सीट्स इन सेकंड रो, सेकंड रो मध्ये 22 खुर्च्या आहेत, अँड 24 सीट्स इन थर्ड रो, इन थर्ड रो अँड सो ऑन. म्हणजे अशा पद्धतीनं खुर्च्या दोन दोनने वाढत चालल्यात. मग काय लक्षात येते तुम्हाला, 20 22 24 म्हणजे दोन दोनने वाढत चालली संख्या, म्हणजे ही काय आहे, एपी आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. मग वाक्य काय लिहावं लागेल आपल्याला की दिस इज अन एपी. ही एक एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, ज्यामध्ये ए किती आहे, विथ ए इक्वल टू 20 आणि डी किती आहे, तर किती किती वाढत चालल्यात खुर्च्या, तर दोन दोनने वाढत चालल्यात, म्हणजे डी ची किंमत झाली 2. मग आपल्याला काढायचं आहे काय की 15th रो मधल्या खुर्च्यांची संख्या काढायची, म्हणजे T15 काढायचं आहे. मग वी हॅव टू फाइंड, आपल्याला ते वाक्य लिहावं लागेल, वी हॅव टू फाइंड. आपल्याला काय फाइंड करायचंय, काय कॅल्क्युलेट करायचंय, तर नंबर ऑफ, फाइंड नंबर ऑफ सीट्स, खुर्च्यांची संख्या काढायची. कुठल्या, तर इन 15th रो, 15th रो मधल्या खुर्च्यांची संख्या काढायची, दॅट इज T15 काढायचं. ठीक आहे. मग T15 काढायचं, याचा अर्थ सूत्र कशाचं वापरावं लागेल, TN चं. मग TN इज इक्वल टू काय असतंय फॉर्म्युला, A प्लस N मायनस 1 इंटू D. ठीक आहे. आपल्याला काय काढायचंय, T15 म्हणजे यांच्या जागी 15 ठेवायचं, इज इक्वल टू A ची किंमत किती आहे 20 अधिक N ची किंमत 15 मायनस 1 इंटू D म्हणजे किती आहे 2 आहे. ठीक आहे. म्हणून T15 इज इक्वल टू काय होईल, 20 प्लस 15 वजा 1 झाले 14 गुणिले 2 म्हणजेच काय झाला, तर T15 इज इक्वल टू 20 अधिक 14 दुनी 28 म्हणजे T15 किती झाला 48. 20 अधिक 28 किती झाले 48 म्हणजे 15व्या रांगेतल्या खुर्च्यांची संख्या किती झाली 48. देअरफॉर देयर आर 48 सीट्स इन 15th रो. ठीक आहे. 15th रो मधल्या खुर्च्यांची संख्या किती झाली मग आता 48. आता दुसरं काय काढायचं सांगितलंय तुम्हाला, टोटल नंबर ऑफ सीट्स काढायचे. मग टोटल नंबर ऑफ सीट्स काढायचे म्हणजेच काय काढायचंय, SN काढायचं. मग SN काढायचे तर नंबर ऑफ रोज किती आहेत 27. ठीक आहे. मग पहिल्यांदा काय म्हणावं लागेल, देयर आर 27 रोज ऑफ सीट्स, 27 सीट्सच्या रोज आहेत, दॅट इज N इज इक्वल टू किती झालं मग 27. मग वी हॅव टू फाइंड आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय, फाइंड करायचंय काय, टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम. मग ऑडिटोरियम मध्ये किती रांगा आहेत, तर 27 आहेत. म्हणजेच काय काढायचं आपल्याला, दॅट इज S27 काढायचं. मग S27 काढायचं, याचा अर्थ सूत्र कशाचं वापरावं लागेल, SN चं. मग SN इज इक्वल टू काय असते फॉर्म्युला, N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N मायनस 1 इंटू D. मग ठेवा किमती, N म्हणजेच काय 27 आहे, इज इक्वल टू 27/2 इन ब्रॅकेट 2 इंटू A ची किंमत आहे 20 प्लस N ची किंमत आहे 27 वजा 1 गुणिले D ची किंमत आहे 2. म्हणजेच काय S27 इज इक्वल टू 27 ला 2 ने भाग जात नाही म्हणजे जशाल तसं ठेवा हे. मग कंसात काय होईल, 20 दुनी 40 अधिक 27 मधून 1 गेला किती राहिले 26 गुणिले 2. म्हणजेच काय झालं हे, S27 इज इक्वल टू 27/2 इंटू ब्रॅकेट मध्ये काय राहील, तर हा 40 अधिक 26 दुनी 52. म्हणजेच काय झालं हे, इज इक्वल टू 27/2 इंटू 40 आणि 52 किती झाले 92. मग आता 92 ला 2 ने भाग जातं, बे चौक 8 1 उरला 12 झाले म्हणजे बेसक 12. म्हणजे तुम्हाला काय करायचं, 27 आणि 46 चा गुणाकार करायचा. 27 5 35 27 62 द्यायचे, 162 ला 2 हातचे आले 16. मग काय होईल, 27 चौक 88 108 108 आणि 16 किती झाले 124. ठीक आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ सीट्स किती झाले त्या ऑडिटोरियम मधले, तर 1242. तर हे झालं तुमच्या
त्या प्रश्नाचं उत्तर की टोटल नंबर ऑफ सीट्स किती झाले 1242. तर नंतरच्या प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय पहा तुम्हाला, कारगिल्स टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. तर कारगिल या ठिकाणचं काय केलेलं आहे तर मंडे टू सॅटरडे म्हणजे सोमवार ते शनिवार या दिवसातील टेम्परेचर मोजलेलं आहे. ठीक आहे, त्याची नोंद घेतलेली आहे. आणि पुढे काय सांगितलंय, ऑल रिडिंग्स वेअर इन एपी, म्हणजे जे काही टेम्परेचरच्या नोंदी केल्या होत्या त्या सगळ्या कशा होत्या एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये होत्या, हे गोष्ट सांगितली आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय, द सम ऑफ द टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन द सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ ट्यूसडे अँड सॅटरडे. तर काय सांगितली दुसरी गोष्ट तुम्हाला की सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे, तर मंडे आणि सॅटरडे या दिवशीच्या तापमानांची जी काही बेरीज आहे ती कशी आहे म्हणून सांगितलंय, वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर, 5 डिग्री सेल्सिअस जास्त पुन्हापेक्षा दॅन द सम ऑफ द टेम्परेचर्स ऑफ ट्यूसडे अँड सॅटरडे. तर ट्यूसडे आणि सॅटरडे या दिवशीच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा ते 5 ने जास्त आहे. आणि काय सांगितलं आणखी एक कंडिशन की इफ टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस, वेन्सडेचं म्हणजे बुधवारचं तापमान जर वजा 30 डिग्री सेल्सिअस असेल तर काय विचारलंय, देन फाइंड द टेम्परेचर्स ऑन अदर 5 डेज. तर उरलेल्या 5 दिवसांचं टेम्परेचर तुम्हाला काढायला सांगितलंय. ठीक आहे, मग जे दिलंय त्याच्यापासून सुरुवात करूयात आपण. काय सांगितलंय की 6 दिवसांचं टेम्परेचर रेकॉर्ड केलं होतं आणि ते टेम्परेचरच्या रिडिंग कशा होत्या तर एपी मध्ये होत्या. मग अगोदर ते वाक्य लिहावं लागेल आपल्याला की टेम्परेचर्स वेअर इन एपी. टेम्परेचर्स कसे होते तर एपी मध्ये होते, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये होते. टेम्परेचर्स वेअर इन एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये होते. मग 6 टेम्परेचर्स आहेत, 6 टेम्परेचर्स म्हणजे 6 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत, बरोबर आहे. मग मागच्या प्रॅक्टिस सेट मध्ये एक गणित होता बघा 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. मग इथं काय तर 6 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहेत. मग त्या 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म ज्या त्या गणितामध्ये होत्या त्या जशाल तशा तुम्ही घेऊ शकतात आणि पुढे 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करावे लागतील. ठीक आहे, मग आपल्याला काय म्हणावं लागेल की ह्या ज्या रिडिंग्स आहेत ते कशाच्या आहेत टेम्परेचरच्या. मग लेट टेम्परेचर्स फ्रॉम मंडे टू सॅटरडे, टेम्परेचर्स फ्रॉम मंडे टू सॅटरडे, मंडे टू सॅटरडे. तर टेम्परेचर्स कशामध्ये असते तर डिग्री सेल्सिअस मध्ये असते, इन डिग्री सेल्सिअस आर. तर काय तर 4 त्या कॉन्झिक्युटिव्ह टर्म कुठल्या होत्या, a मायनस डी कॉमा a कॉमा a प्लस डी कॉमा a प्लस 2d. आणि आपल्याला काय करायचं 6 कॉन्झिक्युटिव्ह टर्म पाहिजेत म्हणजे याच्या पुढच्या 2 घ्यायच्यात. मग a प्लस 2d च्या पुढची टर्म काय होईल a प्लस 3d आणि त्याच्या पुढची टर्म काय होईल तर a प्लस 4d. ठीक आहे, तर या 6 कॉन्झिक्युटिव्ह टर्म म्हणजे 6 कॉन्झिक्युटिव्ह टेम्परेचर्स असतील. मग तुम्हाला कंडिशन काय दिली आहे की इफ टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस. तर काय सांगितलंय की टेम्परेचर ऑफ वेन्सडे -30 डिग्री सेल्सिअस होतं. मग आता वेन्सडेचं टेम्परेचर कोणतं असेल तर हे असेल तुमचं टेम्परेचर मंडेचं, हे असेल ट्यूसडेचं, हे असेल वेन्सडेचं, त्याच्यानंतर हे असेल थर्सडेचं, हे असेल फ्रायडेचं आणि हे असेल सॅटरडेचं. ठीक आहे, मग काय सांगितलं तुम्हाला हे टेम्परेचर सांगितलंय वेन्सडेचं की ते -30 डिग्री सेल्सिअस. मग टेम्परेचर ऑफ वेन्सडे WEDNESDAY वेन्सडे काय सांगितलंय की टेम्परेचर ऑफ वेन्सडे वॉज, वेन्सडेचं टेम्परेचर कसं होतं -30 डिग्री सेल्सिअस. मग टेम्परेचर काय वेन्सडेचं A प्लस डी इज इक्वल टू किती होतं -30. मग याला एक इक्वेशन नंबर 1 द्या कारण या इक्वेशनची तुम्हाला नंतर गरज पडणार आहे. ठीक आहे, मग आता याच्यानंतर आणखी एक कंडिशन काय सांगितली आहे की सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे, मंडे आणि सॅटरडे यांच्या टेम्परेचरची सम कशी होती म्हणून सांगितलंय वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर, 5 डिग्री सेल्सिअस जास्त होती कुणापेक्षा दॅन सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ ट्यूसडे अँड सॅटरडे. तर ट्यूसडे आणि सॅटरडे म्हणजे मंगळवार आणि शनिवार या 2 दिवसाच्या तापमानाच्या बेरजेपेक्षा 5 ने जास्त होतं. मग काय म्हणावं लागेल फ्रॉम गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार. काय अट दिली होती तुम्हाला की टेम्परेचरची सम, कुणाच्या टेम्परेचरची सम तर मंडे आणि सॅटरडेच्या टेम्परेचरची सम. मंडेचं टेम्परेचर काय होतं A मायनस डी प्लस सॅटरडेचं टेम्परेचर काय होतं A प्लस 4d यांची सम कशी होती म्हणून सांगितलंय 5 डिग्री सेल्सिअसने जास्त होती. पण कुणापेक्षा तर ट्यूसडे आणि सॅटरडेच्या टेम्परेचरच्या सम पेक्षा. मग ट्यूसडेचं टेम्परेचर काय आहे A प्लस सॅटरडेचं परत टेम्परेचर काय आहे तुमचं तेच आहे A प्लस
4d आणि त्याच्यापेक्षा 5 डिग्री सेल्सिअसने जास्त म्हणून +5. ठीक आहे, ही दिलेली अट आहे तुमची. मग आता इथं काय होईल बघा, डावीकडचा प्लस आहे उजवीकडचा प्लस आहे कॅन्सल होणार आहे का, डावीकडे आणि उजवीकडे सारख्याच टर्म असतील, चिन्ह सहित सारखेच टर्म असतील तर काय की ते कॅन्सल होतात का, कारण प्लस ए डावीकडे आल्यामुळे मायनस ए होणार आहे, मग ए मायनस ए कॅन्सल होणार आहे. त्याच पद्धतीने मग हा ए कॅन्सल होईल, हा 4d कॅन्सल होईल. मग काय उरल शेवटी, तर डावीकडे उरल -d आणि उजवीकडे उरला 5, म्हणजेच d ची किंमत काय होईल -5. ठीक आहे, ही झाली d ची किंमत. मग d ची किंमत -5 इक्वेशन 1 मध्ये ठेवा. मग पुट d इक्वल टू -5 इन इक्वेशन 1. d ची किंमत -5 कशामध्ये ठेवायची, इक्वेशन 1 मध्ये. मग इक्वेशन 1 काय आहे तुमचं, तर a प्लस d इक्वल टू -30 आहे. मग ठेवायची किंमत, मग a प्लस d ची किंमत कशी आहे, मायनस आहे म्हणून ती ब्रॅकेट मध्ये ठेवा अगोदर, इज इक्वल टू -30 म्हणजेच काय, तर a प्लस इंटू मायनस काय झाला -5 इज इक्वल टू -30. ठीक आहे, म्हणजेच काय होईल आता इकडं, तर a इज इक्वल टू हा -5 उजवीकडे गेल्यामुळे काय होईल तो +5, मग हा -30 जशाल तसा +5 म्हणजेच a ची किंमत काय होईल, आता इथं दोघांचे चिन्ह वेगळे म्हणजे वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा दिलं. मग 30 मधून 5 गेले किती राहिले 25, म्हणजे a ची किंमत झाली 25 डिग्री. मग आता याच्यावरून आपल्याला काय, तर a आणि d च्या किमती भेटल्यात, म्हणजे तुम्हाला या 6 टर्म काढता येतील. कशा काढता येतील, तर a आणि d च्या किमती ठेवून. मग देअरफॉर a पहिली टर्म कोण आहे तुमची, a d. मग a d इक्वल टू a ची किंमत काय आहे -25 मायनस हे या ह्याच्यामधलं टर्म मधलं आणि d ची किंमत पण मायनस आहे म्हणून ती ब्रॅकेट मध्ये ठेवली, इज इक्वल टू काय होईल, मग हे -25 जशाल तसं मायनस इंटू मायनस काय झाला +5. मग -25 +5 काय होईल, दोघांची वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह, मग मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे, 25 मधून 5 गेले किती राहिले 20. ठीक आहे, त्यानंतरची टर्म कोण आहे a आणि a ची किंमत आहे -25. ठीक आहे, त्यानंतरची टर्म कोण आहे a प्लस b, a आहे -25 प्लस d ची किंमत मायनस आहे -5. ठीक आहे, म्हणजेच -25 प्लस इंटू मायनस काय झाला -5. मग दोन्ही संख्येला सारखी चिन्ह आहेत म्हणजेच काय होईल, त्यांची बेरीज होईल. मग 25 आणि 5 किती झाले 30, पण दोघांना जे चिन्ह आहे तेच द्यावं लागेल तुम्हाला. त्यानंतरची टर्म काय आहे a प्लस 2d, मग a म्हणजे -25 प्लस 2 इंटू d ची किंमत काय आहे -5, म्हणजेच काय झालं हे -25 प्लस इंटू मायनस मायनस आणि 2 पंचे 10, परत दोघांची चिन्ह सारखी म्हणून बेरीज होईल आणि बेरजेला दोघांचं चिन्ह मायनस, मग 25 अधिक 10 किती झाले 35. त्यानंतरची टर्म काय आहे a प्लस 3d, मग a किती आहे -25 प्लस 3 इंटू d ची किंमत काय -5, मग काय होईल इथं -25 जशाल तसा प्लस इंटू मायनस मायनस 3 5 15, परत दोघांची बेरीज होईल, 25 आणि 15 किती झाले 40, पण कसे -40. आणि शेवटची टर्म काय असेल a प्लस 4d, म्हणजेच a ची किंमत आहे -25 प्लस 4 इंटू d ची किंमत आहे -5, म्हणजेच काय होईल हे -25 प्लस इंटू मायनस मायनस 4 पंचे 20, म्हणजेच काय दोघांची चिन्ह सारखे आहेत म्हणून परत त्यांची काय होईल बेरीज, मग बेरीज किती झाली -45. ठीक आहे, म्हणजेच 6 दिवसांचे टेम्परेचर्स काय असतील मग, तर -20 डिग्री सेल्सिअस, -25 डिग्री सेल्सिअस, -30 डिग्री सेल्सिअस, -35 डिग्री सेल्सिअस, -40 डिग्री सेल्सिअस आणि -45 डिग्री सेल्सिअस, असं तुम्हाला उत्तर लिहावं लागेल. तर शेवटच्या प्रॉब्लेम मध्ये काय दिले पहा तुम्हाला, ऑन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज्ड ऑन ए लँड विच इज ट्रायंग्युलर इन शेप. तर काय केलेलं म्हणून सांगितलंय, ऑन वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे म्हणजे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काय केलं होतं, ट्री प्लांटेशन प्रोग्राम म्हणजे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि तो कशा जागेवर आयोजित केला होता, तर ऑन ए लँड विच इज ट्रायंग्युलर इन शेप, त्रिकोणाकृती जागेवर तो ट्री प्लांटेशन प्रोग्राम आयोजित केला होता. Trees are planted such that in first row there is 1 tree, in second row there are 2 trees, in the third row 3 trees and so on. Find the total number of trees in the 25 rows. तर तुम्हाला काय सांगितलंय की ट्रीज अशा पद्धतीने लावले गेलेले आहेत की पहिल्या रो मध्ये म्हणजे पहिल्या रांगेमध्ये एकच झाड आहे
दुसऱ्यामध्ये 2 झाड, तिसऱ्यामध्ये 3 झाड, अशा पद्धतीनं झाडांची संख्या दर पुढच्या ओळीत काय केली, एक एक न वाढवलेली. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं, अशा 25 रांगेमधल्या झाडांची एकूण संख्या काढायची. म्हणजेच काय काढायचं, SN म्हणजेच S25 काढायला लागेल. ठीक आहे, मग काय दिलंय त्याच्यापासून सुरुवात करूयात आपण. काय दिलंय की देर इज 1 ट्री इन द फर्स्ट रो. देर इज 1 ट्री इन फर्स्ट रो. पहिल्या रांगेमध्ये एकच ट्री आहे, कॉमा 2 ट्रीज इन सेकंड रो. 2 ट्रीज इन सेकंड रो. दुसऱ्या रांगेमध्ये 2 झाड आहेत, अँड 3 ट्रीज इन थर्ड रो. तिसऱ्या रांगेमध्ये किती आहेत, तर 3 झाड आहेत. म्हणजेच काय की ही एक एपी आहे, बरोबर आहे. अँड सो ऑन, अशाच पद्धतीने झाडं लावण्यात आले आहेत. तर ही काय असेल, मग एक एपी असणार आहे. 1 2 3 एक एक न वाढत चाललंय, म्हणजे ही एक एपी असणार आहे. मग दिस इज अन एपी. दिस इज अन एपी ही एक अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, ज्यामध्ये ए ची किंमत किती आहे, a इज इक्वल टू 1. पहिल्या रांगेमध्ये एक झाड होतं म्हणून a इज इक्वल टू 1, कॉमा d इज इक्वल टू, d काय आहे, तर एक एक न झाड वाढत चाललंय, याचा अर्थ d ची किंमत झाली 1. तर तुम्हाला काय काढायचं आहे की 25 रोज मधल्या टोटल झाडाची संख्या काढायची आहे. मग वी हॅव टू फाइंड, आपल्याला काय म्हणावं लागेल त्याच्यासाठी, वी हॅव टू फाइंड. काय फाइंड करायचं आपल्याला, टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. तर 25 रोज मधल्या झाडांची संख्या काढायची आपल्याला. म्हणजेच काय काढायचंय, दॅट इज S25 काढायचं आहे. ठीक आहे, S25 काढायचं म्हणजे सूत्र कशाचं वापरावं लागेल, SN चं. मग SN इज इक्वल टू काय असते फॉर्म्युला, n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. ठीक आहे, मग n म्हणजेच काय, 25 ठेवायची किंमत, n म्हणजे 25/2 इन ब्रॅकेट 2 इंटू a ची किंमत 1 प्लस n ची किंमत 25 - 1 इंटू d म्हणजे 1. ठीक आहे, म्हणजेच 25/2 ब्रॅकेट मध्ये काय राहील आता, 2 इंटू 1 म्हणजे 2 प्लस 25 - 1 म्हणजे 24 आणि 24 इंटू 1 म्हणजे 24च राहणार आहे. इज इक्वल टू काय होईल, हा 25.6/2 कंसात काय होईल, तर 2 आणि 24 ची बेरीज किती झाली, 26. मग बे 6. मग तुम्हाला काय करायचे, 25 आणि 13चा गुणाकार करायचा. 25 - 3 75 ला 5 7 आले 7. 25 - 25 आणि 7 किती झाले, 32. म्हणजेच S25 काय झाला, 325. म्हणजेच काय की 25 रांगेतील झाडांची एकूण संख्या किती होईल, तर 325. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर.